नमस्कार मित्रांनो, ब्लॅकबोर्ड मॅथ मराठीमध्ये स्वागत. गेल्या व्हिडिओत आपण घड्याळामध्ये तयार होणारे विशिष्ट कोन व त्यावरील गणिते यांची माहिती घेतली होती. तो व्हिडिओ अद्याप पाहिला नसेल तर नक्की पहा. आज आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे स्लो फास्ट होण्याचे प्रश्न गुणोत्तर रेषीय पद्धतीने सोपे करणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. आता मित्रांनो, पहिलं गणित दिले आपल्याला. एक घड्याळ दर दर तासाला 4 मिनिटे मागे पडते. सकाळी 10 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्याच दिवशी दुपारी 4 वाजता कोणती वेळ दाखवेल? बघा, आता सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल, तर एकूण वेळ काढायला लागेल. तर वेळ कसा काढायचा आपण? तर सकाळी 10 ते त्याच दिवशी दुपारी 4 वाजता. एकूण तास किती झाले? 6 तास झाले. मग आता मांडणी करून घ्यायची. तर एका तासाला 4 मिनिटे. तर 6 तासाला किती? काय नाही, फक्त तिरकस गुणाकार करायचा. गणित मिळून जाईल. उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर 6 गुणिले 4 बरोबर 24 मिनिटे. म्हणजेच ते घड्याळ आपल्याला प्रत्यक्ष किती वेळ दाखवेल? तर आता घड्याळात किती वाजलेले आहेत? 4 वाजलेले आहेत. म्हणजेच 3 वाजून 60 मिनिटे. आपल्याला काय करायचंय? ही 24 मिनिटे त्यामधून वजा करायची. मग 10 तून 4 गेले 6. 4ला 1, 6 तून 3 गेले 3. 3 वाजून 36 मिनिटे. आपले उत्तर किती आले? 3 वाजून 36 मिनिटे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 2. एक घड्याळ दर तासाला 10 मिनिटे मागे पडते. जर ते सकाळी 6 वाजता बरोबर लावले, तर सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? आता आपल्याला काय करायला लागेल? एकूण वेळ काढायला लागेल. आता बघा, सकाळी 6 वाजता ते सकाळी 11 वाजता. एकूण तास किती झाले? तर 5 तास. मग आता मांडणी करून घेऊ आपण. घड्याळ 1 तासाला 10 मिनिटं मागं पडते. तर 5 मिनिटाला किती? तिरकस गुणाकार करायचा. मग 10 गुणिले 5 बरोबर 50 मिनिटे. म्हणजेच आता घड्याळात किती वाजलेले आहेत? तर 11 वाजलेले आहेत. तर 11 म्हणजे किती? 10 वाजून 60 मिनिटे. मग आता यामधून काय करायचं आपल्याला? 50 मिनिटे वजा करायची. म्हणजेच 0शी 0, 6 तून 5 गेले 1 आणि हे 10 म्हणजे 10 वाजून 10 मिनिटे. तर ते घड्याळ प्रत्यक्षात किती वेळ दाखवेल? 10 वाजून 10 मिनिटे. तर पर्याय क्रमांक ब हे उत्तर आपले बरोबर आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 3. एक घड्याळ दर दर तासाला 6 मिनिटे मागे पडते. सकाळी 8 वाजता बरोबर लावलेले घड्याळ रात्री 8 वाजता कोणती वेळ दाखवेल? तर आता एकूण तास काढावे लागतील आपल्याला. म्हणून सकाळी 8 ते सकाळी 8 ते रात्री 8. एकूण तास किती झाले? तर झाले 12 तास. आता मग 2 तासाला 6 मिनिटे. तर 12 तासाला किती? आता काय करायचं? तिरकस गुणाकार करून घ्यायचा फक्त. मग
12 गुणिले 6 भागिले 2. मग बेक बे बेत्रिक 6. मग गुणाकार करायचा. 12 गुणिले 3 बरोबर 12 त्रिक 36 मिनिटे. तर आता रात्री 8 वाजलेत. तर 8 वाजलेत म्हणजे 7 वाजून 60 मिनिटे वजा 36 मिनिटे. मग आता 10 तून 6 गेले 4. 4ला 1, 6 तून 4 गेले 2. म्हणजे ते घड्याळ किती वेळ दाखवेल? तर 7 वाजून 24 मिनिटे. तर पर्याय क्रमांक अ हे उत्तर आपले बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 4. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते. दुपारी 12 वाजता बरोबर लावलेले घड्याळ जेव्हा 3:45 ही वेळ दाखवत असेल, तेव्हा प्रत्यक्ष किती वाजले असतील? आता बघा, येथे घड्याळाची वेळ दिलेली आहे. आपल्याला काय करायचंय? तर खरी वेळ काढायची है ना? तर अगोदर काय करू आपण? आपण आहे ना एकूण तास काढून घेऊ. मग दुपारी 12 ते आता इथं 3:45 दाखवले म्हणजे आपण काय करू? जवळची वेळ घ्यायची 4. एकूण तास किती झाले? 4 तास झाले. आता एका तासाला 5 मिनिटे. तर 4 तासाला किती? आता आपण काय करू? तिरकस गुणाकार करून घेऊ. मग 4 गुणिले 5 बरोबर 20 मिनिटे. आता काय करायचं? तर घड्याळ मागं पडलेलं आहे. आपल्याला काय करायला लागेल? खरी वेळ काढण्यासाठी ही 20 मिनिटं त्यामध्ये ॲड करायला लागतील. मग 3 वाजून 45 मिनिटे अधिक ही आलेली 20 मिनिटे. म्हणजे आता बेरीज करू आपण. 5 5, 4 अन् 2 6 आणि 3 65 म्हणजे 4 वाजून 5 मिनिटे. तर पर्याय क्रमांक ब हे उत्तर आपले बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. एक घड्याळ दर तासाला दर 3 तासाला 15 मिनिटे मागे पडते. सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावलेले घड्याळ मंगळवारी सकाळी. बघा आता एकूण वेळ काढून घेऊ आपण. तर सोमवारी सकाळी 9 ते मंगळवारी सकाळी 9. एकूण तास किती झाले? तर एकूण तास झाले 24 तास. आता 3 तासाला 15 मिनिटे. तर 24 तासाला किती? आपण काय करू? तिरकस गुणाकार करून घ्यायचा. मग 24 गुणिले 15 भागिले 3. आता 3 एके 3, 3 आठा 24 म्हणजे किती आले? 15 गुणिले 8 बरोबर 120 मिनिटे. मग आता कोणती वेळ दाखवेल म्हटले? आता घड्याळ मागे पडतंय. मग सकाळी 9 मधून सकाळी 9 मधून 2 तास वजा करायचे. मग 9 वजा 2 उत्तर किती आलं? तर 7. तर ते घड्याळ किती वेळ दाखवेल? पर्याय क्रमांक अ 7 वाजताची वेळ दाखवेल. आता बघा प्रश्न क्रमांक 6. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते.
सकाळी 10 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्याच दिवशी दुपारी 4 वाजता कोणती वेळ दाखवेल? तर आता आपण काय करू सुरुवातीला एकूण वेळ काढून घेऊ. तर सकाळी 10 ते दुपारी 4 एकूण तास किती झाले? एकूण तास झाले 6 तास. मग आता दर तासाला 5 मिनिटे म्हणजे एका तासाला 5 मिनिटे. तर 4 6 तासाला किती? मग तिरकस गुणाकार करून घेऊ आपण. मग 6 गुणिले 5 बरोबर 30 मिनिटे. म्हणजेच ते घड्याळ दुपारी 4 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता 4 वाजलेले तर त्यामध्ये आपण काय करायचंय? 30 मिनिटे ॲड करायची. म्हणजे तेच घड्याळ 4 वाजून 30 मिनिटे ही वेळ दाखवेल. पर्याय क्रमांक ब. हे उत्तर आपले बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. एक घड्याळ दर तासाला 3 मिनिटे पुढे जाते. जर ते सकाळी 7 वाजता बरोबर लावले, तर दुपारी 12 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? आता अगोदर काय करू आपण? एकूण वेळ काढून घेऊ. आता सकाळी 7 ते दुपारी 12 एकूण वेळ किती झाला? एकूण तास झाले 5 तास. आता दर तासाला 3 मिनिटे. तर एकास 3 तर 5 ला किती? आता काय करायचं आपण? तिरकस गुणाकार करून घेऊ. मग 5 गुणिले 3 बरोबर 15 मिनिटे. म्हणजेच त्या घड्याळात किती वाजलेले असतील? तर आता वाजलेले आहेत 12. तर आपल्याला काय करायचंय? हे 12 त्यामध्ये ही 15 मिनिटे ॲड करायची. म्हणजेच 12 वाजून 15 मिनिटे ही वेळ ते घड्याळ दाखवेल. म्हणजेच पर्याय क्रमांक क हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. एक घड्याळ दर 2 तासाला 10 मिनिटे पुढे जाते. सकाळी 8 वाजता बरोबर लावलेले घड्याळ रात्री 8 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता सकाळी 8 ते रात्री 8 एकूण वेळ काढून घेऊ आपण. सकाळी 8 ते रात्री 8 एकूण तास किती झाले? एकूण तास झाले 12 तास. आता 2 तासाला 10 मिनिटे तर 2 तासाला 10 मिनिटे तर 12 तासाला किती? आता आपण काय करायचं? तिरकस गुणाकार करून घेऊ. तर 12 गुणिले 10 भागिले 2. मग भागाकार करू. बे बे, पंचे 10. मग 12 गुणिले 5 बरोबर 12 पंचे 60. मग आता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? तर आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. तर त्यामध्ये 60 मिनिटं ॲड करायची आपल्याला. म्हणजेच ते घड्याळ 8 वाजून 60 मिनिटं म्हणजेच 9 वाजताची वेळ दाखवेल. म्हणजेच पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. एक घड्याळ दर तासाला 4 मिनिटे पुढे जाते. 12 वाजता दुपारी 12 वाजता बरोबर लावलेले घड्याळ जेव्हा 4:20 ही वेळ दाखवेल, तेव्हा प्रत्यक्ष किती वाजलेले असतील? तर आता काय करू आपण? दुपारी 12 एकूण वेळ काढून घेऊ. दुपारी 12 ते 4 तर एकूण तास किती झाले? तर 4 तास. आता एका तासाला 4 मिनिटे तर 4 तासाला
किती? तर तिरकस गुणाकार करून घेऊ आपण. मग 4 गुणिले 4 बरोबर 16 मिनिटे. आता हे घड्याळ 16 मिनिटं पुढे गेलेलं आहे. तर प्रत्यक्षात घड्याळात झालेले आहेत 4 वाजून 20 मिनिटे. म्हणजेच आपल्याला ही 16 मिनिटे वजा करायला लागतील. म्हणजेच ते घड्याळ किती वेळ दाखवेल? तर 4 वाजून 4 मिनिटे. प्रत्यक्ष घड्याळात किती वाजलेले असतील? 4 वाजून 4 मिनिटे. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, एक घड्याळ दर 3 तासाला 12 मिनिटे पुढे जाते. तर रविवारी सकाळी 10 वाजता बरोबर लावलेले घड्याळ सोमवारी सकाळी 10 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता बघा, आधी काय करू आपण? तर वेळ काढून घेऊ. तर रविवारी सकाळी 10 ते सोमवारी सकाळी 10. आता हा एकूण तास किती झाले? एकूण तास. एकूण तास झाले 24 तास. मग दर 3 तासाला 12 मिनिटे. मग 3 तासाला 12 मिनिटे. तर 24 तासाला किती? आता सिंपल आहे. आपण तिरकस गुणाकार करून घ्यायचा. मग 24 गुणिले 12 भागिले 3. आता 3 एके 3 आणि 3 आठा 24. आता 12 गुणिले 8 बरोबर 96 मिनिटे. आता 96 मिनिटे म्हणजे 1 तास आणि 36 मिनिटे. मग आता घड्याळात 10 वाजलेले आहेत. तर त्या 10 मध्ये आपल्याला काय करायला लागेल? 1 तास आणि 36 मिनिटे मिळवावे लागतील. मग हे 10 वाजलेत. आता त्याच्यामध्ये 1 तास आणि 36 मिनिटे हे मिळवायचे आहेत. मग अधिक 6, 3 आणि हे 1, 1 म्हणजे हे घड्याळ कोणती वेळ दाखवेल? तर 11 वाजून 36 मिनिटे. पर्याय क्रमांक हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. 2 घड्याळे सकाळी 8 वाजता बरोबर लावली. पहिले घड्याळ दर दर तासाला 2 मिनिटे मागे पडते आणि दुसरे घड्याळ 3 मिनिटे पुढे जाते. तर दुपारी 2 वाजता त्यांच्यात किती फरक असेल? आता अगोदर एकूण वेळ काढून घेऊ आपण. तर सकाळी 8 वाजता बरोबर लावलेली घड्याळे. तर सकाळी 8 ते दुपारी 2. मग एकूण वेळ किती झाली? तर 6 तास झाले. मग आपण सुरुवातीलाच पाहिलेले आहे, की एक घड्याळ मागे जाते आणि एक घड्याळ पुढे जाते. अशा वेळेस काय करायचं? तर यांची बेरीज करायची. आता कसं करायचं? तर एकूण तास म्हणजे 6 गुणिले कंसात 2 अधिक 3 बरोबर. म्हणजे 6 गुणिले 5 बरोबर 30 मिनिटे. म्हणजे त्या दोन्ही घड्याळांमध्ये किती फरक असेल? तर 30 मिनिटे. पर्याय क्रमांक ब हे उत्तर आपले बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते आणि बी घड्याळ 5 मिनिटे पुढे जाते. आता इथं पण एक घड्याळ मागे पडते आणि एक घड्याळ पुढे जाते. तर सकाळी 9 वाजता घड्याळे बरोबर लावली. तर दुपारी 12 वाजता त्यांच्यातील वेळेत किती फरक असेल? आता एकूण वेळ काढून घेऊ आपण. तर सकाळी 9 ते दुपारी 12 एकूण वेळ किती झाली? एकूण वेळ 3 तास झाले. तर आता 3 गुणिले 1 मागे आणि 1 पुढे दिलंय. आपण काय करायचं? यांची बेरीज करायची. तर 5 अधिक 10 बरोबर 3 गुणिले 15 45 मिनिटे. म्हणजेच या दोन्ही घड्याळ
घड्याळांमधील वेळेत 45 मिनिटाचे अंतर असेल. आता पुढचा प्रश्न, 2 घड्याळे सकाळी 10 वाजता बरोबर लावली. पहिले दर तासाला 4 मिनिटे पुढे जाते आणि दुसरे 2 मिनिटे पुढे जाते. आता दोन्ही घड्याळे पुढे जात आहेत. मग अगोदर आपण काय करू? तर वेळ काढून घेऊ. आता वेळ काढू. सकाळी 10, दुपारी 4. आता एकूण वेळ किती झाली? तर 6 तास झाले. आता दोन्ही घड्याळे पुढे जात आहेत. मग आपल्याला काय करायला लागेल? वजाबाकी करायला लागेल. मग 6 गुणिले 4 वजा 2 बरोबर 6 गुणिले 2 म्हणजे 12. 12 मिनिटे. त्यांच्यात किती मिनिटाचा फरक असेल? तर 12 मिनिटं. पर्याय क्रमांक हे उत्तर आपले बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. पहिले घड्याळ दर तासाला 10 मिनिटे मागे पडते आणि दुसरे दर तासाला 5 मिनिटे मागे पडते. म्हणजे दोन्ही घड्याळे मागेच पडतायत. सकाळी 6 वाजता दोन्ही बरोबर लावली, तर सकाळी 10 वाजता त्यांच्यात किती फरक असेल? अगोदर काय करू आपण? एकूण वेळ काढून घेऊ. तर 6 ते 10 एकूण तास किती झाले? 4 तास. मग आता दोन्ही घड्याळ मागच पडतायत. मग वजाबाकी करायला लागेल आपल्याला. 4 गुणिले 10 वजा 5. तर 4 गुणिले 5 बरोबर 20. 20 मिनिटे. तर त्यांच्यात किती मिनिटाचा फरक असेल? तर 20 मिनिटाचा. पर्याय क्रमांक ब हे उत्तर आपले बरोबर आहे. 2 घड्याळे सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली. 8 वाजता सोमवार. पहिले दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते आणि दुसरे दर तासाला 5 मिनिटे मागे पडते. तर मंगळवारी सकाळी 8 वाजता, सोमवारी सकाळी 8 ते मंगळवारी सकाळी 8. आता एकूण तास किती झाले? एकूण तास झाले 24 तास. मग 24 गुणिले, आता एक घड्याळ जाते मागं, पुढे आणि एक घड्याळ जाते मागं. म्हणजे आपल्याला याची बेरीज करायला लागेल. मग 5 अधिक 5 मग 24 गुणिले 10 बरोबर 240. 240 मिनिटे म्हणजेच किती तास? तर 240 भागिले 60. मग शून्याला शून्य गेला. 6 एके 6, 6 चोक 24 म्हणजे 4 तास. म्हणजे या 2 घड्याळांमध्ये किती अंतर असेल? तर 4 तास. पर्याय क्रमांक ब हे उत्तर आपले बरोबर आहे. मित्रांनो, व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.